नमस्कार, मी विकास. अनोखे क्षण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या नोटिफिकेशनमध्ये पहिल्यांदा येतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्याने आम्हाला प्रेरणा मिळते. तर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. मित्रांनो, ही आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कात्रज शाखा, जिथे मी डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तुम्हाला माहिती का ही एवढी सजावट कशासाठी आहे? आज स्टेट बँकेचा 71वा वर्धापन दिन आहे. म्हणजे 1 जुलै 1955 रोजी या स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि आपण सगळे इथे या बँकेचा वर्धापन दिन साजरा करतोय मोठ्या जल्लोषात. वर्धापन दिन तर मोठ्या जल्लोषात सुरू होताच, पण आमच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आमच्या शाखेमध्ये कार्यरत असलेले आमचे मिलिटरीचे मेजर, म्हणजे आम्ही सगळेजण त्यांना मेजर म्हणतो, आमचे उत्तेकर काका, म्हणजे मी तर त्यांना मामाच म्हणतो. तर यांचासुद्धा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इकडे होता आणि त्यांच्याबद्दल आम्ही मतं मांडली, आम्ही त्यांना शुभेच्छा देत होतो. त्याचाही आनंद उत्सव इकडे साजरा होत होता. काय होतंय? कसं आहे की हे करगिल युद्धामध्ये खेळले होते आणि एक अनुभव त्यांनी जे सांगितले त्याच्यावरनं खूप काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर स्टेट बँकेत सुद्धा त्यांनी 20 वर्ष काम केलं. सोपं नाही आहे मिलिटरीमध्ये ड्युटी करून स्टेट बँकेत 20 वर्ष काम करणं. आणि इथे आल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रकारचा ग्राहक बघितला. त्यांची खूप चिडचिडी व्हायची, कारण शिस्तप्रिय माणूस आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार प्रेमळ आणि मनमिळावू माणूस आहे. तर ते 31 मे 2026ला स्टेट बँकेतनं पण सेवानिवृत्त झाले. खूप काही त्यांनी गोष्टी सांगितल्या, खूप लोकांना शिस्त लावायचा प्रयत्न केला, पण लोकांनी काय ऐकलंच नाही त्यांचं. आज कात्रज शाखेमध्ये आनंदाचा धबधबाच वाहत होता बरं का. स्टेट बँकेचा वर्धापन दिन साजरा होत होताच, सोबत उत्तेकर काकांना शुभेच्छा देताना खूप आनंद होत होता. कारण एवढं महान व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, खरंच खूप मजा आली. आणि मग गप्पा गोष्टी ही सगळी धमाल तिथे चालूच होती. आणि त्यानंतर जेवणाचा सुद्धा स्वाद आम्हाला मिळाला आणि हा दिवस अतिशय आनंदात साजरा झाला.